नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते। शहरात आज मितीस केवळ 720 रुग्णांवर होत आहेत उपचार, मात्र एकूण आकडा पोहोचला 1075 वर। लॉकडाऊन मध्ये शिथिलतेचे संकेत, 21 मे पासून सकाळी 6 तासांची सूट। भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, 22 मेला स्वतःच्या घरासमोर करणार निषेध। आणि होमिओपॅथीचे औषध आर्सेनिक अल्बियम ठरते गुणकारी, कोरोना विरोधात रोग प्रतिबंधक शक्ती वाढविण्यास उपयोगी। डॉक्टर पवन डोंगरे करतायत मोफत वाटप। आता सविस्तर बातम्या। शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी या रोगापासून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असून सध्या केवळ 720 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झालेला असून एकूण आकडा 1075 इतका झालेला आहे। कोरोनाचा कहर संपता संपेना, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत चाललेली आहे। त्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे। आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 57 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 958 वर पोहोचली आहे। तर मागील 14 तासात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंत शहरात कोरोनामुळे 30 जणांचे बळी गेले आहेत। त्यामुळे आणखीनच चिंतेत भर पडली आहे। आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 57 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। काल रात्रीपर्यंत आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पाहता 901 वर जाऊन पोहोचला होता। त्यात आज सकाळी 57 जणांची भर पडली आहे। त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 958 वर गेली आहे। आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालात शहरातील जालान नगर 1, उल्कानगरी 1, रोहिदास हाऊसिंग सोसायटी 1, सातारा परिसर 2, 7 हिल विद्यानगर 2, N6 1, पुंडलिक नगर 5, हुसैन कॉलनी 8, रामनगर 3, बहादुरपुरा 8, बारी कॉलनी 1, कबाडीपुरा बुड्ढी लाइन 3, शरीफ कॉलनी 3, बाबर कॉलनी 3, सिंधी कॉलनी 1, न्यायनगर 1, न्यायनगर दुर्गा माता कॉलनी 1, सिल्क मिल कॉलनी 1, घाटी परिसर 1, रेंगटीपुरा 1, इतर 2 तसेच कन्नड तालुक्यातील देवळाना 2 असे एकूण 57 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 958 वर पोहोचली आहे। त्यापैकी आतापर्यंत 255 कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे। तर आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या 673 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे। यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे। शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील 14 तासांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष अशा 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। शंभूनगर गल्ली नंबर 29 येथील 35 वर्षीय महिलेचा आज सकाळी 6 वाजता मृत्यू झाला। तर संजय नगर येथील 52 वर्षीय महिलेचा 16 मे रोजी संध्याकाळी मृत्यू झाला। तसेच जालाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 30 वर पोहोचली आहे। विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 17 मे पासून 20 मेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण 24 तासांचे लॉकडाऊन 3 दिवसांसाठी केले होते। मात्र आता 21 मे पासून सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूट दिली जाणार आहे। मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी हे नवीन परिपत्रक काढले आहे। शासनाने 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलेले आहे। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प असल्याने आता लोकांचा संयम सुटत चाललेला आहे। आपल्या शहरात ऑड इव्हन डे चा प्रयोग करण्यात आला। त्यानंतर 8 ते 10 दिवस लॉकडाऊनचे कडक पालन करण्यात आले आणि एकही दिवस लोकांना खरेदीसाठी किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोकळीक दिली नव्हती। मात्र लोक आता सरकारचे आणि स्थानिक प्रशासनाचे आदेश पाळायला तयार नाही। लॉकडाऊन असला तरी शहरात अनेक रस्त्यांवर आणि बाजारात लोक फिरताना दिसून आले। 20 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत कुणालाही बाहेर पडता येणार नाही असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आदेश होते। त्यानंतर आता महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी एक आदेश काढून 21 मे पासून सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत काही प्रमाणावर लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्याची घोषणा केली आहे। औषधी दुकानांबरोबरच
किराणा मालाची दुकाने, फळे, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी या वेळेत परवानगी असेल। लोकांनी सोशल डिस्टन्स पाळूनच सर्व व्यवहार करायचे आहे। शहरात ऐन ईदच्या तोंडावर निमलष्करी दलाला पाचारण केल्यामुळेही लोकात भीती आणि नाराजीची भावना होती। त्यामुळे काही राजकीय पक्षांनी लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी प्रशासनाला विनंती केली होती। विशेष म्हणजे कितीही कडक लॉकडाऊन करूनही कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होत नव्हती। राज्य सरकार कोरोना संदर्भात करीत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे। विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात राज्यपालांची सकाळी भेट घेतली, तर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना सरकार विरोधात एक निवेदन दिले। दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे। लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार बुडालेले आहेत आणि राज्यातील सरकार दोन्ही पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप प्रमुख विरोधी पक्ष भाजपने केला आहे। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। 22 मे रोजी भाजप कार्यकर्ते आपल्या घरासमोर बॅनर लावून निषेध आंदोलन करणार असल्याचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले। या शिष्टमंडळात आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, भाजप शहर अध्यक्ष संजय केनेकर, शिरीष बोराळकर, भगवान घडामोडे, विजय अवताडे, अनिल मकरिये आदींचा सहभाग होता। जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला राज्यात एकूण 40 फक्त पेशंट होते आणि या औरंगाबाद शहरामध्ये फक्त 1 होता। तरी या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आज राज्यामध्ये 35,000 पेशंट तयार झाले आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट वाढत आहेत। तर हे कंट्रोल करण्यासाठी सरकारने ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपाययोजना केलेल्या नाही असं आमचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मत आहे। आणि म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये एक आंदोलन करणार आहोत। प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरी बोर्ड लावून आपल्या फॅमिली सगट, मागे जसं आम्ही टाळ्या वाजवायचा कार्यक्रम केला होता फॅमिली सगट, तसाच हा थोडा निषेधाचा कार्यक्रमसुद्धा करण्याची भारतीय जनता पार्टीने सांगितलं आहे आणि म्हणून ते निवेदन आम्ही कलेक्टरना देण्यासाठी आलो होतो। पुणे, ठाणे आणि संभाजीनगर शहरामध्ये जास्त पसरलेला आहे, तर त्याला कंट्रोल केलं पाहिजे आणि कंट्रोल करून ज्या नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजे ते द्याव्यात। विशेषतः जे बिलो पॉवर्टी लाईनचे नागरिक आहेत त्यांना राशन योग्यरीतीनं वाटप झालं पाहिजे आणि सध्या जे प्रवासी आपल्या नोकरीच्या ठिकाणावरून जे आपापल्या गावी जात आहेत त्यांनासुद्धा योग्यरीतीनं घरापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही माननीय कलेक्टर यांना निवेदन दिलेलं आहे। आणि मला शासनाला सांगायचं आहे की जर हे नाही करू शकेल तर जनतेची अत्यंत हाल होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये जनतेसाठी शासनाने काम करावं अशी आमचं मागणी आहे। और जो दूसरी जगह से नौकरी से लोग आ रहे हैं उनकी भी आने जाने की व्यवस्था करनी चाहिए। जो एसटी महामंडल के माध्यम से जो पैसा 44 रुपये किलोमीटर से पैसा लगा के जो बस दी जा रही है, शासन ने इस समय में लोगों के पास पैसे नहीं है, नौकरी नहीं है, बेघर है, मतलब पैसा नहीं है, तो ऐसे समय में उनको मुफ्त ट्रांसपोर्टेशन प्रोवाइड करना चाहिए था। ये हमने आज सरकार से जो निवेदन दिया है। घाटी रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे गंभीर अवस्थेत असतात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो। घाटी दवाखान्यामध्ये कोरोना बाधित 35 जणांचा मृत्यू झाला, मात्र 54 रुग्ण इतर कारणांनी दगावले आहेत। कोरोना साथ नसताना घाटी रुग्णालयात सरासरी 20 जणांचा मृत्यू होत होता, मात्र आता हा आकडा फारच कमी झाल्याचे दिसून येत आहे। कोरोना संसर्गाच्या रुग्णांचा घाटी दवाखान्यात मृत्यू होण्याचा दर जास्त आहे। शासकीय सामान्य रुग्णालयातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात, मात्र तेथे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे। यामागे नेमके कारण काय असावे याबाबत चौकशी केली असता शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुके म्हणाले की घाटी दवाखान्यात जास्त गंभीर स्वरूपातील रुग्ण येतात। कोरोना बरोबरच त्यांना इतर अनेक गंभीर आजार असल्याने व त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नसल्यानेच जास्त मृत्यू घाटीत होतात। रुग्ण शेवटच्या टप्प्यात असल्याने घाटीतील मृत्यूंचा आकडा वाढल्याचे नेहमीच दिसत असते। रुग्णालय में लगभग
120 पेशेंट एडमिट है, उसमें से 80 पेशेंट ये कोविड के पेशेंट है, उसमें से 12 पेशेंट ये सस्पेक्टेड है और लगभग 18 पेशेंट ये नेगेटिव पेशेंट है। और इसमें से 7 पेशेंट हमारे MICU में एडमिट है जो वेंटिलेटर पे है। और हमारी अस्पताल की तरफ से पूरी कोशिश है कि इन मरीज़ों का पूरा ख्याल रखें और ये मरीज़ जल्दी से जल्दी अच्छे होके अपने घर जा सके। आपको पता है कि औरंगाबाद शहर में सिविल हॉस्पिटल है, महानगर पालिका के अस्पताल है और घाटी रुग्णालय है। इसमें जो पेशेंट तीसरे लेवल के होते हैं, हमने कैटेगरी की है कि फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, जिसमें पॉजिटिव आते हैं, उनके लक्षण कम दिखाई देते हैं, जो सीरियस नहीं होते हैं, वो पेशेंट हम शहर की तरफ से सिविल अस्पताल और मनापा के सेंटर में रखते हैं। और जो पेशेंट को सीरियस होते हैं, जिनको वेंटिलेटर की आवश्यकता होती है, जिसमें और भी कोई बीमारी पहले से उस पेशेंट को होती है, जैसे डायबिटीज़ है, हाइपरटेंशन है या कोई और किडनी जैसी बीमारी होती है, तो ऐसे पेशेंट जिसकी उम्र भी ज़्यादा होती है, लगभग सीनियर सिटीज़न होते हैं, और ऐसे पेशेंट में यदि कोरोना हुआ, कोविड हुआ, तो पेशेंट सीरियस होने के ज़्यादा चांसेस होते हैं। तो ऐसे पेशेंट को हम टर्शरी केयर बोलते हैं, जो मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल है, तो ऐसी जगह पे रहते हैं। तो उनके साथ जो बाकी बीमारी होती है, उसकी वजह से उनमें ये जो सीरियसनेस बढ़ता है और उसमें डेथ होने के चांसेस ज़्यादा होते हैं। और ऐसे ही पेशेंट घाटी में होते हैं तो उसमें हो सकता है कि जिसकी इम्यूनिटी ख़राब है, इम्यूनिटी कम है, प्रतिकार क्षमता कम है, तो ऐसे पेशेंट की डेथ होती है। तो इसलिए ये आपको दिखाई देता है, लेकिन इस बात में सच्चाई नहीं है। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। नमस्कार, एडीएन दर्शकांना नम्र निवेदन आहे की सरकारने केलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करा। मित्रांनो, बंधू भगिनींनो, कोरोना हा जीवघेणा विषाणू आहे। जगातल्या अनेक प्रगत देशांनी कोरोनापुढे हात टेकले आहेत, तेव्हा मस्करी नको, घरातच बसा। जोपर्यंत कोरोनाचा धोका टळत नाही तोपर्यंत घरीच बसा। कोरोनाचा विषाणू हा संपर्कातून म्हणजेच स्पर्श झाल्यावरच पसरतो, त्यामुळेच सरकार म्हणते सोशल डिस्टन्सिंग बाळगा, एकमेकापासून किमान 3-4 फुटाचे अंतर ठेवा। जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर तोंडाला मास्क लावा। महत्त्वाचे म्हणजे बाहेरून आल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा। साबण लावून अर्धा मिनिटभर हातावर हात रगडा, मग चांगले धुवून काढा। चेहऱ्याला वारंवार हात लावू नका, नाक, तोंड, डोळ्यांना हात लावू नका। मास्कचा वापर झाल्यावर त्याची विल्हेवाट लावा। सर्वात चांगला उपाय मास्क जाळून टाकणे हा आहे। शिंक किंवा खोकला आल्यास तोंडावर हात ठेवून किंवा चेहरा झाकून शिंका। आपल्याला ताप, सर्दी असेल तर दुसऱ्या कोणाच्याही जवळ जाऊ नका। त्याचबरोबर आजारी अथवा कोरोना बाधित व्यक्तीच्या अजिबात जवळ जाऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच कुठल्याही गोळ्या, औषध घेऊ नका। कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित शासकीय रुग्णालये, मनपाची आरोग्य केंद्रे किंवा नजीकच्या डॉक्टरकडे जा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा। मित्रांनो, एडीएन दर्शकांनो, पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, कोरोनाला हरवायचे असेल तर घरात बसूनच त्याच्यावर मात करता येईल। जर त्याला एक जण जरी चुकून भेटला तर तो त्याच्या मार्फत इतरांपर्यंत नक्कीच जाईल आणि या एकामुळेच आम्ही कोरोना विरुद्धचे युद्ध हरू शकतो। म्हणून तो एक मी नव्हेच हे आपल्या मनाशी पक्क करा आणि आपल्यासाठी रणांगणावर लढणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, नर्स, वार्ड बॉय, मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्याचबरोबर इतर सर्व जे आमच्यासाठी लढत आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञतेचे 2 शब्द आभार व्यक्त करणारे मनात आणा, हीच विनंती। नमस्कार।
गुस्से में। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोना हा जीवघेणा विषाणू आहे, त्यामुळे सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे यांनी म्हटले आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव ऐन रमजानच्या काळात झाला आहे, हे दुर्दैवी असून यामुळे प्रशासन मुस्लिम समाजाच्या विरोधात काम करते असे कुणी समजू नये, असेही PSI नागरे यांनी म्हटले आहे। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सिटी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नागरे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। येत्या 25 मे रोजी रमजान ईद साजरी होणार आहे। कोरोनामुळे सध्या सर्व शहरात कडक लॉकडाऊन असल्याने गैरसोय होत आहे, मात्र हे केवळ मुस्लिम समाजाच्या ईदच्या वेळी होते असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये, असे PSI नागरे यांनी म्हटले असून कोरोना हा साथीचा महाभयानक रोग आहे व तो केवळ संपर्कातूनच पसरत असल्याने प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। ऐसा रमज़ान की वजह से इसको लॉकडाउन बढ़ा दिया, ऐसा कुछ नहीं है। एक सीधी सी वजह ऐसी है इसमें कि आज से कुछ 15-20 दिन पहले अपना आंकड़ा 50 था सिर्फ खाली, और आज अचानक में आंकड़ा 1021 पहुँच गया। ये 20 दिन में इतना आंकड़ा पहुँचना ये कोई मजाक नहीं है, काफ़ी बहुत बड़ी बात है। तो जो सीनियर्स अधिकारी है उन्होंने एक यही फैसला लिया है कि जो आंकड़ा बढ़ रहा है, जो कोरोना पॉजिटिव जो बढ़ रहे हैं, इसलिए ये 20 तारीख तक उन्होंने लॉकडाउन बढ़ा है कि ताकि उसमें और इजाफा ना हो, ज़्यादा लोग ना बढ़े। इसी की वजह से लॉकडाउन बढ़ा हुआ है। तो इसमें पुलिस डिपार्टमेंट की तरफ से और जो भी अत्यावश्यक सेवा जो भी दे रहे हैं लोग, उनके तरफ से हमारे लोगों से एक आह्वान है कि मदद कीजिए, खुद की मदद कीजिए। हमारी मदद करने से आता खुद की मदद कीजिए, घर में रहिए, क्योंकि हम भी हर जगह पे ऐसे जाते हैं जहाँ पे बहुत सी पब्लिक बाहर रहती है, वो गलत है, ऐसा नहीं करना चाहिए। घर के अंदर रहिए, स्टे होम कीजिए, उसमें आपका फ़ायदा है, इसमें अपने देश का फ़ायदा है। औरंगाबाद जल्द से जल्द अगर सब घर में रहेंगे तो उसमें जल्द से जल्द ग्रीन जोन में आ जाएगा, लोग कम हो जाएंगे और बाकी फैसिलिटी मिलेगी। इसमें ऐसा है ही नहीं कि रमज़ान के वजह से कि बंद हो गया है, ऐसा कुछ नहीं है, गलतफहमी है। अपना आंकड़ा जो है काफ़ी ज़्यादा तादाद में बढ़ रहा है। केंद्र सरकारने कोरोना विषाणू विरोधात ॲलोपॅथी बरोबरच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन केले आहे। त्यानुसार शहरातील होमिओपॅथीचे डॉक्टर्स आर्सेनिक या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधीचा वापर करीत आहेत। डॉक्टर पवन डोंगरे यांनी या औषधीचे मोफत वाटप केले आहे। कोरोना विषाणूला संपवणारे किंवा हा विषाणू नष्ट करण्याचे औषध अद्याप निघालेले नाही, तसेच कोरोना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लसही अद्याप तयार झालेली नाही। त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि निरोगी राहणे, त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय सध्या तरी आपल्या हातात आहे। होमिओपॅथी आरोग्य पद्धतीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्ब्युम 30 हे औषध उपलब्ध आहे आणि त्याची किंमत पण फारच कमी आहे। हे औषध सर्वांनीच वापरावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर पवन डोंगरे यांनी केले असून ते स्वतः होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत। सध्या ते स्वतःच्या खर्चाने लोकांना हे कोरोना विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध वाटप करीत आहे। मी डॉक्टर पवन हिरालाल डोंगरे, माझ्या M3च्या दवाखान्यामधून आयुष मंत्रालयाने आर्सेनिक अल्बम 30 या नावाचं औषध हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलेलं आहे। मी व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर आहे। माझे वडील स्वर्गीय ॲडव्होकेट हिरालाल मोहनलाल डोंगरे यांच्या आठवणीमध्ये आम्ही आमच्या परिवारातर्फे 2 लाख लोकांना मोफत औषध उपलब्ध करून देत आहोत। आमची एवढी ताकद आहे की आम्ही या लोकांपर्यंत 2 लाख औषध देण्याची आमची याच्या पलीकडची इच्छा आहे, पण आमची मर्यादित एक ताकद आहे, म्हणून आम्ही हे औषध सगळ्यांना मोफतमध्ये सर्वांना घरपोच आपण या ठिकाणीहून देत आहोत। या औषधाचा वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता रोगप्रतिकार शक्ती माणसाची वाढते आणि जर व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढली तर मग ते कोरोनासारख्या आजारापासून लांब राहतात। आर्सेनिक अल्बम हा औषध अत्यंत उत्कृष्ट आहे। जसं आपण सॅनिटायझर वापरतो,
जसं आपण मास्क वापरतो, जसं आपण ग्लोव्ज वापरतो, त्याच पद्धतीमध्ये आर्सेनिक अल्बम 30 ही औषध जर आपण घेतली तर रोग प्रतिकार करण्याची शक्ती आपली वाढते. छावणीतील कंटोन्मेंट जन अधिकारी मंच महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजू, गरीब, हातावर पोट असणाऱ्या लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला सध्या कामच नाही, त्यामुळे त्यांना अशा मदतीची गरज आहे. छावणी परिषदेच्या अंतर्गत काम करणारी सामाजिक संघटना कंटोन्मेंट जन अधिकार मंचच्या वतीने गरजू, गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक कामगारांचे रोजगार बंद आहे, तर हातमजुरीचे काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे तर फारच हाल होत आहे. त्यामुळे कंटोन्मेंट जन अधिकार मंचने सुरुवातीपासूनच गरजू आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले होते. आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात हे काम सुरू झाले असल्याचे मंचचे प्रमुख जाधव मंडप डेकोरेटर्सचे रखमाजी जाधव पाटील आणि सहनिमंत्रक लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते. शहरात आज मितीस केवळ 720 रुग्णांवर होत आहेत उपचार, मात्र एकूण आकडा पोहोचला 1075 वर. लॉकडाऊन मध्ये शिथिलतेचे संकेत. 21 मे पासून सकाळी 6 तासांची सूट. भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. 22 मेला स्वतःच्या घरासमोर करणार निषेध. आणि होमिओपॅथीचे औषध आर्सेनिक अल्बियम ठरते गुणकारी. कोरोना विरोधात रोग प्रतिबंधक शक्ती वाढविण्यास उपयोगी. डॉक्टर पवन डोंगरे करतायत मोफत वाटप. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन स्पंदन मनामनाचे.